नमस्कार. संस्कार चव मायेची अँड ब्लॉग चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे. आज मी तुम्हाला भरवा बैंगन म्हणजेच भरलेल्या वांग्याची रेसिपी दाखवणार आहे. चला आपण रेसिपीला सुरुवात करूया. हे बघा, लसूण, आलं, कढीपत्ता, टोमॅटो, भाजून घेतलेले शेंगदाणे, घरगुती मसाला आणि हे वांगी आहेत पाण्यात भिजवत ठेवलेले आहे. आता मसाला आपण वाटायला घेऊया. भाजून घेतलेले अर्धी वाटी शेंगदाणे, त्यानंतर आलं आणि 20-25 लसणाच्या पाकळ्या सोलून घेतलेल्या आहेत. आता आपण मिक्सरला बारीक करून घेऊयात. हे पहा, मिक्सरला असा भरड मसाला बनवून घ्यायचा आहे. जास्त बारीक नाही बनवायचा, भरड बनवायचा आहे. आणि आता आपण वांगी अशी उभी चिरून घ्यायची आहे. 4 फोडी बनवायच्या आहेत वांग्याच्या. आणि आपण वांग्याच्या फोडी बनवल्यानंतर चेक करायचं आहे वांगं किडलेलं आहे की नाही. दुसरंही वांगं मी चिरून दाखवते तुम्हाला. हे पहा, या प्रकारे आपण वांग्याच्या 4 फोडी अशा चिरून घ्यायच्या आहे आणि पुन्हा चेक करायचं. असं प्रत्येक वांगं चेक करायचं. त्यानंतर आपण वाटून घेतलेला, मिक्सरला भरड असा वाटून घेतलेला मसाला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचा आणि त्यामध्ये आपण हळद पावडर 1 चमचा, धणा पावडर अर्धा चमचा, जिरा पावडर अर्धा चमचा, लाल तिखट 1 चमचा, कोथिंबीर हे सगळं मिक्स करून घ्यायचं. त्यामध्ये चवीनुसार आपल्याला मीठ घ्यायचं आहे. हे पहा, चवीनुसार मीठ घ्यायचं आणि नंतर पुन्हा आपल्याला सगळे मसाले एकजीव होईपर्यंत मिक्स करायचे आहे. त्यानंतर आपण वांग्यामध्ये थोडा असा मसाला भरून घ्यायचा आहे. एकदमही असा दाबून भरायचा नाही आहे. हलक्या हातानेच आपल्याला वांग्यामध्ये मसाला असा भरून व्यवस्थित प्लेटमध्ये ठेवून द्यायचा. आणि पुन्हा आपण सगळे वांगे या प्रकारेच भरून घ्यायचे आहेत. दुसरं वांगं तुम्हाला भरून दाखवते मसाला. हे पहा, असा अगदी हलक्या हातानेच आपल्याला दाबून जास्त भरायचा नाही आहे. हलक्या हातानेच मसाला वांग्यामध्ये भरून व्यवस्थित असं 4ही बाजूनी वांगं दाबून घ्यायचं. उरलेला वरचा मसाला काढून टाकायचा आणि पुन्हा प्लेटमध्ये हे वांगं भरलेलं ठेवून द्यायचं. हे पहा, या प्रकारे आपण सगळी वांगी भरून घेतलेली आहे. बघू शकताय, सगळी वांगी मसाला भरून घेतलेली आहे. चला आता आपण फोडणी देऊया. आपण सर्वात प्रथम तेल घालूया. 1 मोठी पळी भरून तेल घातलेलं आहे. तुम्हाला तेल कमी आवडत असेल तर कमी घ्या. चिरलेला कांदा ॲड केलेला आहे. 4 ते 5 लसूण पाकळ्या चेचून घेतलेल्या ॲड केलेल्या आहे. कढीपत्ता ॲड केलेला आहे. आता कांद्याचा कलर बदलेपर्यंत आपल्याला कांदा फिरवत राहायचा आहे. कांद्याला आपल्या सोनेरी कलर आलेला आहे. आता त्यामध्ये आपण वांगी घालायची आहेत. एक करून सगळी वांगी ॲड करून घ्यायची आहे आणि एखादा मिनिटभर आपण वांगी फिरवून घ्यायची आहेत, म्हणजेच परतवून घ्यायची आहेत. हे बघा, अशी अलगद असे जोरात फिरवायचे नाही आहे, अलगद फिरवत राहायचे आहेत, म्हणजे वांग्याच्या आतमधला मसाला बाहेर येता कामा नये. आता आपण 2 टोमॅटो होते ते चिरून घेतलेले आहेत, ते सुद्धा ॲड करून घेतलेले आहे. टोमॅटो ॲड केल्यानंतर 1 मिनटं आपण पुन्हा वांगी फिरवून घ्यायची आणि या स्टेजला 1 मिनटासाठी आपण झाकण ठेवायचं आहे. आता बघू शकता 1 मिनटं झालेलं आहे. पुन्हा वांगी आपण फिरवून घ्यायची आहे आणि लगेच त्यानंतर आपला जो वांग्यात भरलेला मसाला होता तो उरलेला आहे, तो आता आपण वांग्यांमध्ये ॲड करून घ्यायचा आहे. हे बघा, हा सगळा मसाला आपण वांग्यांमध्ये ॲड करून पुन्हा 1 मिनटं वांगी फिरवून घ्यायची. मिक्सरचं भांडं धुवून अर्धा ग्लास पाणी ॲड करून घ्यायचं. थोडंसं फिरवून घ्यायचं. 1 मिनिटभर झाकण ठेवायचं. पुन्हा झाकण काढायचं. टोमॅटो घातल्यामुळे आणखी पाणी सुटलेलं आहे वांग्याच्या भाजीला आणि 1 मिनिटासाठी पुन्हा वांगी फिरवून घ्यायची आणि पुन्हा छोटा 1 ग्लास पाणी, गरम पाणी ॲड करून घ्यायचं आहे, म्हणजेच वांगी शिजायला पाणी लागेल. आता आपण या स्टेजला मीडियम गॅसवरती 5 मिनटं वांगी शिजायला झाकण ठेवून वांगी शिजवून घ्यायची आहेत. हे पहा, 5 मिनटं झालेली आहेत. वांगी आपली शिजल्या गेलेली आहेत. आपण आता 1 वांगं घेऊन चेक करूया वांगं शिजलं की नाही ते बघूया. आपण देठ आपण थोडासा असा दाबून बघायचा. शिजल्या गेलेलं आहे वांगं. चला आता आपण मस्त छानपैकी सर्व करूया.
बैंगन मसाला आपला एकदम चमचमीत आणि रस्सेदार झालेला आहे. खूपच छान आणि टेस्टी झालेला आहे. वाव, व्हेरी नाईस, व्हेरी व्हेरी टेस्टी. कमीत कमी मसाल्यांमध्ये टेस्टी अशी रेसिपी बनलेली आहे. बघू शकताय किती छान दिसत आहे आणि तर्रीसुद्धा किती मस्त आलेली आहे. तुम्हाला माझी भरवा बैंगन म्हणजेच मसाल्या वांग्याची भाजी जर का आवडली असेल तरच माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेलचं बटन दाबा. थँक्यू, धन्यवाद.